हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मी क्रिएशन. आज आपण ही सुंदर अशी परांदी बनवायला घेऊया. हेअर एक्सेसरीज बघा किती सुंदर दिसते. वेणीत गुंफली नाही तरी छान दिसते, वेणीत गुंफली तरी देखील खूप सुंदर दिसते आहे आणि अगदी सुंदर झटकीपट तयार होणारी आहे आणि आता लग्न सराईमध्ये सणा समारंभाला खूप छान दिसणारी आहे. सध्या प्रचंड ट्रेंडिंग आहे. तर चला सुरुवात करूया. आता आपण बनवायला घेऊया ही. त्याच्यासाठी मी आता घेतली आहे ॲक्रेलिक वूल घेतली आहे, 4 नंबरची सुई घेतली आहे आणि कात्री घेतलेली आहे. आणि याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी करते आहे मॅजिक सर्कल केलेला आहे. मॅजिक सर्कल अशा पद्धतीने मी थ्रेड घेतला, मग काढून घ्या तुम्हाला नसेल जमत तर, आणि हा मागचा थ्रेड फक्त असा ओढून घ्यायचा आहे. बघा किती सोपं आहे मॅजिक सर्कल करायला. आणि आता आधी आपण फुल बनवतो आहे. सो फुलासाठी तुम्ही कुठल्याही कलरची वूल घेऊ शकतात. 2 चेन घेते मी, 1 आणि 2 चेन घेतल्या आणि त्यानंतर मी त्या सर्कलच्या मध्येच मी काय करते आहे, एक डबल क्रोशा या पद्धतीने घेते आहे. साधा डबल क्रोशा आहे BC, परत दुसरा डबल क्रोशा, सेकंड नंबर 2 डबल क्रोशा, आफ्टर दॅट 2 चेन, 2 चेन्स, आणि मग त्याच्यामध्ये आपण ही स्लिप स्टिच घेतो आहे त्या सर्कल मधून. ही झाली फुलांची तुमची एक पाकळी. एका ह्या फुलाची एक पाकळी झालेली आहे. अशाच पद्धतीने अजून 4 पाकळ्या आपल्याला करायच्या आहे. दुसरी पाकळी परत मी तुम्हाला दाखवते. हे बघा, 1 आणि 2 चेन घ्यायच्या, त्यानंतरचा डबल क्रोशा घ्यायचा सर्कल मधूनच हा, त्यानंतर परत यान ओव्हर करायचा, आत टाकायचं सर्कल मध्ये, यान घ्यायची, दोनातून एक, परत यान घ्यायची, दोनातून एक, झाला दुसरा डबल क्रोशा आणि मग 2 चेन, झाला. ही झाली माझी दुसरी पाकळी तयार. आता तिसरी पाकळी सुरुवात करायची आहे. 1 2, परत एक डबल क्रोशा, आणि ज्या मैत्रिणींना येत नसेल क्रोशा त्यांना देखील अगदी सोपी आहे. बघा अशा पद्धतीने नीट केलं तरी येईल. आणि ज्यांना येत नाही त्यांनी माझे प्लीज आधीचे व्हिडिओज बघा, बिगिनर साठीचे स्टिचेसचे, त्यांना ते समजेल. अशा पद्धतीने तिसरी पाकळी घेतली आहे. आता अशीच मी चौथी आणि पाचवी पाकळी करते आहे याच पद्धतीने. म्हणजे 2 चेन, 2 डबल क्रोशा, 2 चेन आणि मग स्लिप स्टिच, अशी एक पाकळी. अशा पद्धतीने मी 2 पाकळ्या करून घेते याच्यामध्ये या पुढच्या, म्हणजे टोटल 5 पाकळ्या ह्या झालेल्या आहेत. 5 पाकळ्या झाल्यानंतर फक्त एक चेन घ्यायची अशी आणि थ्रेड कट करून घ्यायचा आहे. आणि बस ही आता सुईने हे पक्क करून घ्यायचं आहे हा थ्रेड. आता मॅजिक सर्कलची ही जी मागचा जो थ्रेड आहे हा फक्त ओढून घ्यायचा आणि सर्कल हे बंद करायचं आहे. सो आपलं फुलाचा मधला भाग बंद झाला, झालं तुमचं फुल तयार. सुंदर आणि पटकन होणार. या पद्धतीने अशी वेगवेगळ्या कलरची तुम्ही फुलं तयार करून घ्या. आपली लेफ्ट ओव्हर यान असेल ना मोठ्या मोठ्या प्रोजेक्टची, त्याच्यामध्ये देखील ही खूप सुंदर होते. कारण ते थोडी थोडीशी अगदी यान राहिलेली असते, त्याचं काय करावं हा नेहमी प्रश्न पडतो. आता हा थ्रेड तुम्ही कट करू नका, फक्त इथे गाठ घट्ट मारून घ्या, 1 किंवा 2, आणि हा थ्रेड तुम्ही असाच राहू देत. नंतर आपल्याला जर परांदीला कोणाला चिटकवायचं आहे किंवा कोणाला गाठ मारायची असेल तर तेव्हा हा थ्रेड कामाला पडतो. म्हणून हा थ्रेड काही तुम्ही कट करू नका. अशा पद्धतीने मी वेगवेगळी फुलं ही बनवून घेतलेली आहे. आणि आता मी गोंडा बनवायला घेते. गोंडा बनवायला मी हे 8 सेंटीमीटरचा पुठ्ठा घेतला आहे. या पद्धतीने तुम्ही हातावर देखील गोंडा बनवू शकतात, पण आता मी हे पुठ्ठ्यावरती घेते आहे. साधारणतः 20 ते 25 वेडे घ्यायचे हे. आणि आता तो गोंडा तुम्हाला किती जाडदार हवा आहे, झुपकेदार हवा आहे त्याच्यानुसार आहे हे पण मी साधारणतः 20 ते 25 घेतलेले आहे. 25 घेते मी साधारणतः. मग अशा पद्धतीने त्याला फक्त गाठ मारून घ्यायची आहे. हे बघा, असे आपल्याला 3 गोंडे लागणार आहेत अशा प्रकारचे, कारण 3 वेड्यांचे 3 आपण ते परांदीचे हे घेणार आहे, त्यामुळे 3 आपले हे गोंडे तयार करायचे आहे. इथे कट करून घेतलं. आणि आता मी काय करते आहे, हे थ्रेड हे झाल्यानंतर इथूनच मी हे काढून घेते आहे आणि इथे हा थ्रेड काढल्यानंतर मी इथूनच पुढे 20 चेन घेते आहे. कंटिन्युएशन मध्ये करते मी. तुम्ही 3 गोंडे करून सुरुवात केली तरी देखील चालणार आहे. बघा आता मी इथे 20 चेन घेते आहे आणि 20 चेन घेतल्यानंतर ऍक्च्युली त्याच्या पुढे 5 म्हणजे टोटल 25 चेन घ्यायचे आहेत आपल्याला. पण मी 20 चेन घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते, पुढच्या 5 चेन घेतल्यानंतर तिथे पानाचा आकार द्यायचा आहे. आता ह्या 20 चेन झाल्या आणि मग त्यानंतर मी तिथे थांबेल आणि पुढचे मी 5 घेते आहे.
हे बघा आता ह्या 20 चेन झाल्या. आता इथे बरोबर मी बोट ठेवते आहे, कारण काउंट करायला त्रास होतो म्हणून. इथे बघा 1 2 असे 5 चेन मी पुढच्या घेते. सॉरी माझं झालं. आता ही जी मधली लांबी ही पानाची तिथे तुम्ही वाढवू शकता का. आता सुईच्या कडनं खालती बरोबर 5 चेन सोडायच्या आणि 5व्या चेन मध्ये स्लिप स्टिच घ्यायची आहे. स्लिप स्टिच पूर्ण दोन्ही याच्यातून घेऊन टाकायची. झालं, हे पानाचा आकार येतो इथे. परत 20 चेन घ्यायच्या. परत पुढचं दाखवता. परत 20 चेन घ्यायच्या. दिसायला जरी कठीण दिसत असलं तरी खूप सोपं आहे, अगदी आरामात तुम्हाला येईल. अशा 20 चेन घेऊन टाकायच्या आहेत आणि त्यानंतर आहे ना पुढे 5 घ्यायच्यात. बरोबर 20 झाल्या. 1 2 3 4 आणि हे 5 चेन घ्यायच्या आणि बरोबर त्याच्यातच सुई टाकायची 5व्या याच्यामध्ये आणि त्याच्यातून असा थ्रेड काढायचा आणि तोच थ्रेड आपल्या इकडच्या याच्यातून काढून घ्यायचा आहे, सुईवरच्या याच्यातून. बस झालं, बाकी काही करायचं नाही. हे झालं माझं दुसरं पान तयार. आता ह्या 2 पानांच्या मध्ये आपलं फूल लागणार आहे. त्यामुळे तुम्ही काय कराल माहितीये का, याच्यामध्ये ना तुम्हाला अंतर मोठं हवं असेल तरी तुम्ही ठेवू शकता. हे अंतर मधलं मोठं हे तुमच्या चॉईस वरती की तुम्हाला किती अंतरावरती फूल आणि पान हवं आहे. आता मी इथे 20 चेन घेतले तर तुम्ही तिथे 30 चेन घेते आणि मग पुढे 5 चेनचं तुम्ही एक पान बनवा. असंही तुम्ही करू शकता. म्हणजे फुलं जरा लांब लांब येतील, तसंही सुंदर दिसतं. हे बघा अशा पद्धतीने हे करायचं आणि मग परत झालं. हे बघा हे तयार झालेलं आहे. परत पुढचं घ्यायचं 20 चेन. आता 20 चेन मग परत पुढच्या 5 चेन घ्यायच्या आणि पान तयार करायचं. परत मागे यायचं आणि स्लिप स्टिच घ्यायची. अशा पद्धतीने हे मी तयार केलेलं आहे आणि असं दुसरा गोंडा मला या दुसऱ्या टोकाला पण लावून घ्यायचा आहे. आता ही जी लांबी आहे ना ही तुम्ही तुमच्या याच्यानुसार ठरवू शकतात. असेच 3 केले तरी चालेल किंवा असंच याला कंटिन्यू इथे 2 केले तरी चालतील, म्हणजे एकच. आता इथे मी दुसरा गोंडा तयार करून ठेवलेला आहे. तर दुसरा गोंडा मी आता याला लावते. बघा साध्या सिंपल पद्धतीने असं दुसरा गोंडा त्याला लावून घ्यायचा आहे. बस चेन घेऊन टाईट करून टाकायचं, कट करायचा थ्रेड आणि हा दुसरा तयार झाला. आता हे मी तुम्हाला छोटं दाखवलं आहे वर्जन आणि एक मोठं वर्जन मी अशा पद्धतीने थ्रेड मी घेऊन दुसरं हे लावून टाकलेलं आहे. त्यानंतरचा हा थ्रेड मी कट करून टाकला. हे बघा हे तयार झालंय माझं. आता हे सेम जे आहे ना ते तुमच्या लांबीनुसार तुम्ही केसांचं ठरवा. हे सेम केलं तर छोट्यासाठी होईल. जर मोठं करायचं असेल तुम्हाला तुम्ही मोठं देखील हे घेऊ शकता. हे बघा मी मोठं घेतलेलं आहे. म्हणजे मी 100 चेनचं घेतलं, म्हणजे 20 चेन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पार्ट्स केले. मी तुम्हाला 5 पार्ट करून दाखवलं होतं. आता हे 10 पार्ट्स मी केलेले आहे आणि एक गोंडा मी तयार करते. आता पुढचं जे मधलं जे आहे की नाही त्याच्यासाठी सेम मी 5 हे 5चं केली ना लांबी तशीच मी 5ची लांबी ह्या दुसऱ्या गोंड्याला धरून मी करते आहे मधलं देखील आणि सेम तसंच मी मधलं करून घेते आहे. आता ह्यात सेम लांबीचं मी मधलं तयार करून घेतलं आणि मधलं तयार केल्यानंतर फक्त तो जो थ्रेड आहे की नाही तो कट करून तिथे मी ते जे वरचं जे गोल आहे त्याला मी गाठ मारून घेते आहे त्याची. हे बघा मधलं जे आहे त्याला मी अशी गाठ मारून घेते, बाकी काही करत नाही. अशा पद्धतीने मी गाठ मारून घेते आणि नंतर जी फुलं आपण तयार केलेली आहेत गाठ मारून घेते आहे. गाठ मारून थ्रेड मी कट करून टाकेल. आता हा थ्रेड आतमध्ये घुसून तुम्ही कट केला तरी चालेल व्यवस्थित पद्धतीने. आता जी फुलं केलेली आहे ती इथे मला लावायची आहे. अशा पद्धतीने लावून घेते मी मध्ये मध्ये फुलं. आता मध्ये लावताना बघा त्याच्या बरोबर जी चेन आहे त्याच्यामधून फक्त हा थ्रेड असा काढायचा आणि ना तिथे गाठ मारून टाकायची. म्हणजे तुम्हाला म्हटली होती गाठ मारली तरी देखील ते घट्ट होतं. 2 गाठी मारा घट्ट होतं. आणि किंवा तुम्ही बॉन्डने चिटकवा, म्हणजे तुम्ही ग्लूगन घेतली तरी चालेल आणि अशा पद्धतीने चिटकवलं ग्लूने तरी देखील चालेल. सेम आता मी वेगळ्या सगळीकडे मी तसं करून घेते आहे. ग्लू चिटकवलं तरी चालेल किंवा अशा पद्धतीने थ्रेड बांधला तरी चालेल. आता सगळीकडे मी हे अशा पद्धतीने हे चिटकवून घेते आहे आणि फुलं अशी चिटकवल्यानंतर मी पुढे तुम्हाला त्याच्यात मोती लावायचं असेल तर तुम्ही मोती देखील इथे लावू शकता. ते अशा पद्धतीने तुम्ही मोती लावला तरी देखील सुंदर दिसतं, नाही मोती लावला तरी देखील तसं देखील खूप सुंदर दिसतं.
तर तुम्ही काही देखील यात करू म्हणजे दोन्ही व्हेरिएशन तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने मी सगळी फुलं चिटकवून घेतली आहे आणि सगळी फुलं चिटकवल्यानंतर मी सगळीकडे आता मोती चिटकवून घेतली आहे. हे तुम्हाला ग्लू गनने तुम्ही चिटकवलं तरी चालेल, तुमच्याकडे ग्लू गन असेल तर. नाहीतर हे बॉन्ड म्हणून मिळतं ते देखील केलं तरी देखील चालेल. बघा अशा पद्धतीचा परांदा माझा तयार झालाय. सुंदर आणि झटकीपट करून बघा. आवडलं तर मला सांग. असंच माझं चॅनलही सबस्क्राईब करा. थँक्यू आणि मला असं सपोर्ट केल्याबद्दल आणि सगळा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.